नमस्कार मित्रांनो, रेशन कार्ड धारकांसाठी सरकारने आता मोठी खुशखबर दिलेली असून आता गुढीपाडवा व तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त तुम्हाला आनंदाचा शिधा मिळणार आहे। मित्रांनो, या आनंदाच्या शिधामध्ये आपल्याला नेमक्या कोणकोणत्या वस्तू मिळणार आहेत? पाठीमागे मित्रांनो आपल्याला 2 ते 3 वेळेस आनंदाचा शिधा मिळाला होता, त्यामध्ये काही वस्तूंमध्ये बदल केलेला होता। तर मित्रांनो, यावेळेस नेमक्या कोणकोणत्या वस्तू मिळणार आहेत, यासोबतच कोणकोणत्या नागरिकांना मिळणार आहेत, संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। बाकी अशाच व्हिडिओसाठी आपल्या YouTube चॅनलला एकदा नक्की सबस्क्राइब करून ठेवा। तर चला आता वेळ न लावता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, तुम्ही हा मंत्रिमंडळ निर्णय बघू शकता। दिनांक 11 मार्च 2024 चा हा मंत्रिमंडळ निर्णय आहे। गुढीपाडवा व तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आनंदाचा शिधा मिळणार आहे। राज्यात गुढीपाडवा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदी सणानिमित्त आनंदाचा शिधा वितरणाचा निर्णय या ठिकाणी राज्य सरकारने घेतलेला आहे। या निर्णयानुसार अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व आणि नागपूर विभागातील वर्धा अशा एकूण जवळपास 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेखालील म्हणजेच APL केसरी शिधापत्रिका धारकांना प्रत्येकी 1 किलो परिणामात रवा, चना डाळ, साखर व 1 लिटर या परिणामात सोयाबीन तेल हे शिधाजिन्नस समाविष्ट असलेला आनंदाचा शिधा या ठिकाणी वितरित करण्यात येणार आहे। राज्यातील सुमारे 25 लाख अंत्योदय अन्न योजना, 1.37 कोटी प्राधान्य कुटुंब व तसेच 7.5 लाख शेतकरी योजनेतील शिधापत्रक धारक अशा सुमारे जवळपास 1.69 कोटी शिधापत्रिका धारकांना आनंदाचा शिधा या ठिकाणी देण्यात येईल। अशा प्रकारचा निर्णय या ठिकाणी राज्य सरकारने घेतलेला आहे व यासाठी जवळपास 550 कोटी 57 लाख रुपये इतक्या खर्चाची मंजुरी देखील राज्य सरकारने यावेळी दिलेली आहे। तर मित्रांनो, राज्य सरकारच्या या निर्णयावर तुमची काय प्रतिक्रिया आहे ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। बाकी अशाच व्हिडिओसाठी आपल्या YouTube चॅनलला एकदा नक्की सबस्क्राइब करून ठेवा। तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।